भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर आयुध निर्माणीत सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटाच्या घटनेसंदर्भात अपडेट पुढे येत असून ऑर्डनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत 13 कामगार अडकले होते. त्यातील 6 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर 5 गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी भंडारा जिल्ह्यातील डॉक्टर संजय कोलते व भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन हे उपस्थित असून घटनास्थळी सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहेत. बचाव कार्यासाठी SDRF सह संरक्षण दलासोबत भंडारा जिल्हा प्रशासन समन्वयाने वैद्यकीय मदत कार्यात सहभागी आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून स्फोटाची घटना लक्षात जखमींची व मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता आहे. घटनेसंदर्भाने प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा येथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला. त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते. त्याचं सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढलं आहे. त्यातले 1 व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे. बचाव कार्य अजून चालू आहे. आणखी 7 ते 8 लोक मध्ये या डेब्रीखाली लागले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला इंडिया न्यूज TV 24 करिता राजू आगलावे, भंडारा, गोंदिया। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।